हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन व्हिडिओ आणि नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे विथ प्रांजली. आम्ही चाललो आहे साडीची शॉपिंग करायला ओ वाव नाईस. आणि जिकडे सेल आहे तिथे साड्या बघायला. आणि कलेक्शन खूप छान आहे. काही काही 50% आहे, साडीज विक्रीवर 50% आहे, ड्रेसवर 15% आहे, 20% आहे, 25% आहे. ब्रायडल साठी तर खूप छान आहे. ब्रायडल साठी लेंग्यावर 50% ऑफ आहे. म्हणजे 14,000चा लेंगा मी बघितला तो 7,000ला. आणि कलेक्शन पण खूप छान आहे. नाईस. चला तर बघूया इथून काय काय सेल आहे. आणि आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय बोरिवली स्टेशनला. सो कारनीच आलो, पाऊस पण आहे आणि बाईकवर प्रांजली नाही ट्रॅव्हल करू शकत. सो प्रांजलीची मम्मी पण आली आहे. सो आम्ही तिघं आहोत आणि बघूया, एक्सप्लोर करूया. आता मला तर काय कळत नाही साडीचं, पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. लेफ्ट आहे ना इथून तर ओके पण दाखवू. तिथे हजारापासून ते लाखापर्यंत साड्या आहेत त्या दुकानात. वाटलं काय गोल्ड बिल्ड बोलते. सो चला बघूया. आणि ऍक्च्युली लग्नाचा सीझन स्टार्ट होतोय आणि मेन गोष्ट म्हणजे 15 ऑगस्टच्या आधी बहुतेक कपड्यांचे सेल वगैरे लागतात. इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, काही पण म्हणा. सो 10 ऑगस्टच्या आधी, 15 ऑगस्टच्या आधी फटाफट काय खरेदी करा. नंतर मग न्यू स्टॉक आल्यानंतर मग त्याचे प्राइस मग खूप डबल होऊन जातं. सो म्हणून सेल खूप असतात इथे तिथे, तो लक्ष द्या. मेन म्हणजे आम्ही डोकं लावलं की दुपारी चालू आहेत, दुपारचे वाजले 3:30 आणि तेव्हा ट्रॅफिक पण नसते. जोगेश्वरीवरून बोरिवलीला यायला ट्रॅफिक नसते, म्हणून आम्ही लगेच आलो. पण जवळजवळ 20 ते अर्धा तासात आलो ना आपण, अर्धा तासात आलो आणि गाडी सुसाट आली. सो चला, जिथे प्रांजली आता बोलली तिथे जाऊया. टोटली फैंसी पीस आएंगे इसमें. जी ग्रीन साडी होती त्याच्यात जी बुट्टी होती ना ती मला आवडली, पण त्याची बॉर्डर नाही आवडली. मला असं वाटतं मला कस्टमाइज करून घ्यायला लागेल. अब जो बूटी बोल रहे थे ना, ये देखो प्योर सिल्क में वगैरह ये सब बूटी चल रहा है. उसका बूटी मस्त बूटी, तो उसके जैसा एकदम सॉफ्टनेस वाला कपड़ा आपको बहुत रेयर मिलेगा. हाँ वो तो सॉफ्ट. हाँ, मतलब 12 घंटा भी आप साड़ी पहनोगे आपको लगेगा नहीं कि मतलब ऐसा साड़ी पहने. अभी ये सब रेंज में ऐसा बूटी बना रहे देखिए, 11. पर इसके कंपैरेटिव में वो अच्छा है. इसकी क्या रेंज है? वही सेम वही ये ब्लाउज छान वाटतं ना. 6,000 ना. 599. एक मिनिट बघते. आजीला अशी कलर घ्यायला नाही ती होती ना व्हाईट. मम्मी काय अशा साड्या किती चांगल्या वाटतात. व्हाईट होती ती ग्रीन मोती कलर है, आजीकडे ब्लैक बोलतो कलर ना, है, white इसमें आणि एज का देखने का वो हाँ, लिमिट नहीं अशीच तर रहता. होती ओली चांगली. हा हीच आहे. ती वेगळी आहे. अशीच आहे ना पण. हा अशा मध्ये पण इथे बघ गोल्डन कलर नंतर बॉर्डर आहे. हा गोल्डन कलर येते ना. हे वो घोसले का पार्ट है, वो होता है पेटीकोट में जाएगा. त्याचं काय प्राइस आहे? तीच आहे त्याच्यातच आहे त्याच्यातली 6. सो हेच गाईज, शॉपिंग झालेली ऑलमोस्ट. मस्त मस्त साड्या घेतलेल्या आहेत आणि जास्त नाही दाखवू शकलो कारण की थोडं व्हिडिओ तिकडे सगळीकडे अलाव नाही करत, कारण की प्रत्येकांचे डिझाईन्स वेगळे वेगळे असतात. सो दे डोंट वॉन्ट टू गेट रिव्हिल्ड आणि ते लीक नाही करत, कारण की सगळ्या शॉपमध्ये वेगवेगळे डिझाईन असतात. सो येस, आम्ही आता पार्किंगमध्ये आलो आणि गाडी इकडे पार्किंगमध्ये लावली समोर. सो लेट्स गो. आणि कसं वाटलं शॉपिंग करून? खूप मजा आली. आणि तिची फेवरेट अशी साडी घेतलेली आहे आम्ही. काय 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 एका बदली 2 साड्या घेतल्या. सो गाईज, गणपती आलेले आहेत जवळपास. 1 महिन्याच बाकी आहे, राईट. आणि इथे मस्त पाठीमागे प्रॅक्टिस चालू आहे. ते बघून एक गणपती वाईब्स. सो गाईज, इथे मागे
ढोल ताशा पथकाची प्रॅक्टिस चालू आहे आणि हे ऐकून हे फील घेऊन गणपती आणि बाप्पा आम्हाला मोदकांची ऑर्डर पण आलेली आहे म्हणून आम्हाला फील येतं की गणपती जवळ आले. आणि गणपती वाईब्स असे येत आहेत ना, मस्त वाटतं, बरं वाटतं, खूप भारी वाटतंय. कांट एक्सप्रेस. The next morning. वी आर फॉर अ चेकअप आणि प्रांजली मम्मी पण आहे आणि मी आहे आणि आता मी डॉक्टर रूम में आहोत आणि एक्साइटेड. द टाइम इज 11:30 और मैं सुबह सुबह जा रहा हूँ भुवनेश्वर मार्केट, क्रॉफर्ड मार्केट. मैं लेने जा रहा हूँ पाइप क्लीनर्स और उसके थोड़े बहुत सामान. सो भुवनेश्वर मार्केट में अभी फिलहाल गणपति सीजन आ रहा है, दिवाली आ रहा है नज़दीक, सो दैट्स द रीज़न कि उसका रेट्स बहुत ज़्यादा डबल हो गया है. क्रॉफर्ड मार्केट में भी थोड़ा रेट्स बढ़ गया, पर लेट्स सी, देखते हैं वहाँ पे क्या सिचुएशन है पाइप क्लीनर्स की एंड एवरीथिंग. सो लेट्स गो एंड चेक आउट. अकेला ही जाने वाला हूँ, बाइक से जाने वाला हूँ. बाइक मतलब मेरी जुपिटर से, स्कूटर से. सो अभी मैप में मैंने जस्ट चेक किया, देखा तो 1 hour 40 minute 1 hour 14 minutes बता रहे. सो देखते हैं, अभी थोड़ा आज वर्किंग डे है, सो ट्रैफिक भी थोड़े रहने के चांसेस है, बट लेट्स सी, जल्दी पहुंचने का ट्राई करेंगे. एंड हेलमेट रेडी है एंड चलो. और एक बात, आई एम जस्ट होपिंग, आई एम जस्ट प्रेइंग कि बारिश ना होए एंड थोड़ा क्लाउडी अंधेरा हो गया. सो हैंड ग्लव्स पहन लेता हूँ. तो प्रांजलि ने मुझे ये सब कलर्स दिए एंड ये कलर्स देख के ही सब लाना है क्योंकि शेड्स बहुत ही ज़्यादा वैरायटी के रहते हैं. चलो बाइक यहाँ पर एंड ये पॉकेट में रख देते हो सेफ. सो गाइस, एक इशू है, बाइक के डिक्की में 2 हेलमेट्स है. ये आप देख सकते हो, एक हेलमेट है इधर और एक है वो जो मैं पहनने वाला हूँ. अभी मुझे सामान लाना है, सो मैं अभी रखूँगा किधर. सो अगर बारिश आई तो अंदर ही रखना पड़ेगा, पर अभी वो हेलमेट रखने के लिए मुझे वापस घर पे जाना पड़ेगा. सो देखते हैं, चलो थोड़ा बहुत स्पेस है यहाँ पे, बट आई विल मैनेज समहाउ. सो लेट्स गो. सो येस गाईज, मी आज भुवनेश्वर मार्केटला गेलो होतो, पण तिकडे जास्त मला काय पाईप क्लीनर मिळाले नाही. पण मला क्रॉफर्ड मार्केटमध्ये फिरलो आणि तिथे खूप सारे पाईप क्लीनर्स मिळाले आणि जो कलर पाहिजे होता, हवा होता, तो नाही मिळाला. सो दॅट्स द थिंग. आणि मी घरी आलो, पाऊस मिळाला मला, मी भिजलो आणि बॉम्बे स्वीटमधून एक तिरामिसू रसगुल्ला डार्क चॉकलेट मागवले प्रांजलीसाठी. तिची खूप क्रेविंग होत होती गोड खायची, सो तिच्यासाठी मागवले. सो चला खाऊया. मी तर नाही खाणार, मी फक्त टेस्ट करेल, प्रांजलीलाच खायचं. सो मैडम, आपका ऑर्डर आ गया, ये लो. और ये देखो, मस्त फलाहार हो रहा है, फलाहार हो रहा है. कोणता आहे? मस्त मेलन, टरबूजा, खरबूजा. आणि मॅडमने काय मागवले? का तू मागवलं? डार्क चॉकलेट, हम्म. नाही डार्क चॉकलेट, रसगुल्ला, तिरामिसू. 7 करोड. ओपन का होतं. ऍक्च्युली गाईस, काय सीन असते माहितीये, जेव्हा हे असं पॅकिंग उघडत तर अजून डबल भूक लागते, तोंडातून अशी अशी लाळ गळत जाते, गळायला लागतं आय मीन. आणि फायनली ओपन झालंय. बचाव, फायनली डिगिंग इन. गाईस, मी आज खूप थकलेलो आहे, पावसात मी आज भिजलो आणि मला थोडं आज लो फील होतं. आय डोंट नो, असं वाटतं की ताप येणार आहे. पण पॅकिंग इज व्हेरी नाईस. आणि हे सगळे चमचे वगैरे पण सगळे एवढं चांगलं करते मी तरी. लेट नाईट अनबॉक्सिंग हो रही है. टिपिंग पण अशी खतरनाक मारली की पण करता होत नाही. आणि फायनली झालेलं आहे डार्क चॉकलेट रसगुल्ला तिरामिसू. लाईट लावून अमेझिंग. ओ माय गॉड. ऍक्च्युली तिरामिसू म्हणजे कॉफी असतो वरती. अँड लेट्स डिग इन. आणि हे बास्क आहे, आय गेस. येस, इट्स अ बास्क. लेट्स सी हाऊ इट इज. कसं आहे? मस्त. कॉफी सॉफ्ट आहे, मस्त आहे.
रसगुल्ला पण आहे पान तुको ब्लॅक रसगुल्ला, कॉफी रसगुल्ला. कॉफी, डार्क चॉकलेटचा रसगुल्ला असं वाटतं मला. मी टेस्ट काय केलं मला बाय द वे पॅकिंग खूप आवडलं याचं आणि मी हलकसं टेस्ट करेल. सो लेट्स डू इट. अँड हा, आज मी मार्केटमधून काय आणलं ते पण तुम्हाला दाखवतो. 5 क्लीनर्स घेतले अँड यू कॅन सी हे ब्लू कलर आहे आणि 100 पीसेस येतात या स्ट्रिपमध्ये आणि रेट आहे ऑलमोस्ट 200 आणि 150चे. सो कलरवर डिपेंड आहे. आणि गाईज ज्या कलरला जास्त डिमांड आहे ते कलर जास्त रेटमध्ये विकले जातात. सो हा आहे येल्लो, ते बघू शकता. सनफ्लावरसाठी वगैरे, चाफ्याची फुलासाठी यूज करू शकतो. खूप सारे कलर्स आहेत. हे मी तुम्हाला स्पेशल एक व्हिडिओ बनवेल ह्याच्यावर. येस गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ इकडेच एंड करूया. लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करून द्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.